राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आपल्यासोबत आहेत। ताई, आज भोर वेल्हा मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावरती आहात। खरं तर रोज तुम्ही या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताय। काल विजय शिवतारे देखील त्या दौऱ्यावरती होते। काय आव्हान असणार आहेत? आता खूप कमी दिवस राहिलेत, 7 तारखेला मतदान। मी रोजच दौरा करते, त्याच्यामुळे मी 15 वर्ष असंच जगते, त्याच्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नाही। ताई, काल पुण्यात मोठे पक्षप्रवेश झाली, बजरंग सोनवणे आपल्याकडे आले। जयंतराव पाटलांनी असं म्हणाले की लंकेंनी बांध फोडला, अजून मोठे नावं आहेत। तुम्हाला काय माहिती आहे? तुमची कशी तयारी आणखी? मला याची काही माहिती नाही। पण ताई, कालच्या ह्याच्यानंतर कारण अनेक जण यायचे इच्छुक आहेत असं समजतं। अर्थातच आदरणीय पवार साहेब फक्त राज्याचे नाही, देशाचे मोठे नेते आहेत। 6 दशक या देशाचा विकास, आणि विकास म्हणजे फक्त बिल्डिंग आणि ब्रिजेस नाही, पण एक सामाजिक कामही त्यांचं मोठं आहे। मोठे सामाजिक परिवर्तनाचे निर्णय आदरणीय पवार साहेबांनी गेल्या आणि शून्यातून विश्व उभं केले, आणि या महाराष्ट्राने या देशाने त्यांना जी साथ दिली, त्याच्यामुळे ते एक सामाजिक परिवर्तन ते या देशात आणि राज्यात घडू शकले। त्यामुळे अर्थातच लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे। ताई, काल विजय शिवतारे दौऱ्यावरती असताना अनंतराव थोपटेंची भेट त्यांनी घेतली आणि त्यांनी टीका केली की 50 वर्षात काही केलं नाही पवारांनी। काल आम्हीही त्या दौऱ्यात होतो। थोपटेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की आशीर्वाद द्या। तो आधी लोकशाही लोकशाहीत प्रत्येकाला भेटायचा आणि बोलायचा अधिकार आहे, पण ते अजूनही ठाम आहेत। ताई, बारामती लोकसभा मला याची काहीच माहिती नाही। पण ताई, मग याआधीही थोपटेंची अनंतराव थोपटेंची तुम्ही भेट घेतली, तुम्ही आशीर्वाद देखील घेतला होता, तरी काल त्यांनी पण आशीर्वाद घेतला, म्हणून हा प्रश्न। मोठ्यांनी आशीर्वाद द्यायचेच असतात, त्याच्यात काय? आज तुम्ही भेटणार आहात ताई? नाही, मी थोपटे साहेबांना नाही, आज संग्रामदादांचा माझा दौरा आहे। संग्रामदादा त्यांनी नाही, आमचा एक जॉईंट दौरा आहे। त्यांनी काल असा आरोप केला की संग्रामदादांना मंत्रिपद मिळालं होतं, पण पवार घराण्याने देऊ दिलं नाही, किंवा ते आरोप परत केले त्यांनी की अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्रीपद। हो, पण ही लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। काय ठीक आहे ना, टीका हो, जेव्हा बोलायचं आहे तेव्हा ऐकायची पण ताकद माणसात असली पाहिजे। तर एक शेवटचा प्रश्न, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटलांचं अजित पवारांकडे येणं निश्चित झालंय। आपल्याकडनं अमोल कोल्हे आहेत, कसं आव्हान असणार आहे ते? कारण ते आता शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन ती सीट लढव। मला असं वाटतं काल अमोलदादांनी, आढळराव हे वयानेही मोठे आहेत, मला वाटतं माझ्या वडिलांच्या वयाचे असतील ते, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबद्दल आपण शुभेच्छा आणि आशीर्वादच घ्यावे ना। मला वाटतं आढळराव साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे असतील। ताई, महायुती आणि महाविकास आघाडी, महायुतीचं अजूनही जागा वाटप होत नाही। दादा काल म्हणाले की दिल्लीला जाणार 1-2 दिवसात, दिल्लीत गेल्यावर हे सगळं वाटप होऊ, अजूनही आकडे कन्फर्म होत नाहीयेत। महायुती काय माहिती नाही। आपल्या सीट शेअरिंगचं काय ताई? ते जयंतराव स्टेटमेंट करतील मुंबई, तुमच्या मुंबईच्या टीमला सांगा। आज होईल ताई? मला नाही माहिती, मी माझ्या प्रचारात आहे। खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत होत्या। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शिरूर आणि या सगळ्या दौऱ्यावरती ते आहेत। भोर वेल्हा मुळशी तालुक्यात आज ते संग्राम थोपटेंसोबत त्यांचा दौरा असणार आहे, त्या दौऱ्यासाठी आता त्या पुण्यातून रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।